राम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आणि सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 16.16 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट म्हणजे 1.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। आता क्लिक केल्याबरोबरच इथपासून चालू होणार प्रत्येक जो बीटमार्क आहे त्याला 2 भागात कट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेतोय। तुम्ही हे अशाच प्रकारे प्रॉपर शेवटपर्यंत हा जो बीटमार्क आहे तो 2 भागात कट करून घ्यायचा आहे। इझिली 2 भागात कट करून घेणे म्हणजे प्रत्येक भाग आहे तो त्याचा स्वतंत्र एक शेप देणे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। प्रॉपर कट तर इमेज लेअर प्रॉपर बीटमार्कनुसार झालेले आहेत। आता याला इफेक्ट देण्यासाठी बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। हे तुम्ही 3 इफेक्ट बघू शकताय। त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्याबरोबरच बीटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन पहिल्या इमेज लेअरला पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर आपण हा इफेक्ट कुठेही पेस्ट करायचा नाही, फक्त एकच इथं पेस्ट करायचा आहे। त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला परत एकदा कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 1.18 या सेकंदाच्या इथं बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर 2.22 म्हणजेच एक इमेज लेअरमध्ये सोडून हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे आणि युनिक असं लुक हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। फक्त तुम्ही याचं जे टायमिंग बीटमार्कचं टायमिंग ही बघून तुम्ही हा इफेक्ट अप्लाय करू शकता। तर सेकंड नंबरचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा थर्ड इफेक्ट आहे म्हणजेच लास्ट इफेक्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 2.7 या सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कला पेस्ट करून इथपासून चालवणार प्रत्येक एकाड इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे। म्हणजे मगाशी जो सेकंड नंबरचा इफेक्ट अप्लाय केला तो एकाड एक बसणार आहे आणि हा एकाड एक बसणार आहे। दोन्हीही इफेक्टचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे। तर इथं आपल्याला हा दोन्हीही म्हणजे तिन्ही इफेक्ट अप्लाय केलेले आहेत। अप्लाय केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल तुम्ही बघू शकताय। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला PNG दिलेला आहे अशा प्रकारे। तो काय करायचा आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन ती थोडीशी साईज वाढवायची आहे। इथं आपल्याला वरती स्क्रोल करत सेट करायचं आहे। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।